बुडालेल्या 20 वर्षीय युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह। वारी हनुमान येथे दुर्दैवी घटना, दोघांवर उपचार सुरू। अकोला व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध वारी हनुमान मंदिर परिसरात मित्रांसह फिरण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय युवकाचा वान नदीतील खोल डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। शनिवारी दुपारी पाण्यात बुडाल्यानंतर तब्बल 21 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। योगेश प्रकाश वानखडे, वय 20, राहणार खुटपुरी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा असे मृत युवकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजता योगेश वानखडे हा आपल्या मित्रांसह वारी हनुमान मंदिर परिसरात फिरण्यासाठी आला होता। दर्शन घेतल्यानंतर सर्व मित्र मंदिरासमोरील वान नदीच्या पात्रातील खोल डोहात पोहण्यासाठी उतरले। मात्र डोहाची खोली व पाण्याचा वेग यांचा अंदाज न आल्याने योगेश वानखडे व त्याच्यासोबत ओम प्रशांत बोचरे आणि आकाश विनोद वानखडे हे तीनही पाण्यात बुडाले होते। तर नदीत बुडताना 2 वाचलेले ओम आणि आकाश यांच्यावर अकोला व शेगाव येथे उपचार सुरू असून त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे। घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस तसेच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटना दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर घडल्याने दोन्ही पोलीस ठाण्यांनी समन्वयाने शोध मोहीम सुरू केली। स्थानिक नागरिकांनीही शोधकार्यात सक्रिय सहभाग घेतला। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वान नदी दुथडी भरून वाहत असून नदीतील पाण्याचा वेग आणि खोल डोहामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अखेर रविवारी 2 ऑगस्ट सकाळी सुमारे 11 वाजताच्या दरम्यान योगेशचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला। मृतदेहावर शवविच्छेदनासाठी वरवड बकाल येथील ग्रामीण पाठवण्यात आला आहे। नातेवाईकांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत। योगेश सोबत आलेल्या मित्रांमध्ये ओम प्रशांत बोचरे, आकाश विनोद वानखडे आणि महेश कैलास तायडे सर्व राहणार खुटपुरी, तालुका खामगाव यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले व ओढ्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रातील खोल डोहात पोहण्यासाठी किंवा पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये असे आवाहन सोनाळा पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे। दयाळसिंग चौहान। काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी वारी हनुमान येथील वान नदी पात्रात 3 युवक बुडाले। त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत माहिती अशी की अकोला आणि बुलढाणा अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान संस्थान येथे दर शनिवारी भाविकांची हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी होत असते। त्यानुसार खामगाव तालुक्यातील खुटपूर येथील योगेश प्रकाश वानखडे हा त्याच्या सहमित्रासह वारी येथे आला असता त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही। त्यामुळे त्यातील 3 युवक हे या वान नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले, परंतु या सततच्या पावसामुळे नदीला भरपूर पूर असून पाणी असल्यामुळे त्या पाण्याचा अंदाज त्यांना घेता आला नाही आणि त्याच्यामध्ये ते 3 युवक बुडालेत। यावेळेस सदर घटनेची माहिती पडताच तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस आणि संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस हे घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीनं परिश्रम घेऊन त्या बुडालेल्या युवकाचा शोध घेतला असता त्यापैकी 2 युवकांना बचावण्यात त्यांना यश आले। त्या दोघांनाही उपचारासाठी शेगाव आणि अकोला येथे पाठवण्यात आले, परंतु एक जो युवक होता योगेश नावाचा व 20 वर्ष हा कालपासून बुडाला तो दिसून आला नव्हता, परंतु आज सकाळी 10 वाजता पुन्हा त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला। मृतदेह आढळल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करून त्याचे प्रेत वरवडबागातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून शवविच्छेदन झाल्यानंतर ते प्रेत त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलं। दरवर्षी या वान नदीमध्ये आणि मामा वाच्या डोबामध्ये अनेक युवकांचा मृत्यू होत असतो। बरेच वेळा शासनाने आणि अधिकाऱ्यांनी आवाहन केलेले आहे की या नदीमध्ये आणि डोहामध्ये कोणी पोहण्यात जाऊ नये, तरी युवकांचा मोह आवरत नाही। यापुढे तरी युवकांनी या नदी पात्रामध्ये पाणी असताना कोणी पोहण्यासाठी जाऊ नये असं संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला आणि नागरिकांना केलेलं आहे।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रलंबित. हजारो महिलांसह विठ्ठल महाले यांचे उद्या 3 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे राज्यातील अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ व प्रलंबित हप्ते मिळत नसल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मधुकरराव महाले यांच्या नेतृत्वाखाली उद्या 3 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. महाले यांनी यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देत केवायसी वेबसाईट तात्काळ सुरू करून सर्व पात्र महिलांचे प्रलंबित हप्ते वितरित करण्याची मागणी केली होती. यापूर्वीही याच विषयावर निवेदन सादर करण्यात आले होते, मात्र अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा अधिकृत उत्तर मिळाले नसल्याने राज्यातील हजारो महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने तातडीने केवायसी प्रक्रिया सुरू करून पात्र महिलांचे प्रलंबित हप्ते वितरित करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आज 2 ऑगस्ट बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील हजारो महिला मुंबईकडे रवाना झाल्या असून उद्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींसह राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. नमस्कार, मी विठ्ठल वंदना मधुकरराव महाले. आम्ही गेले 1.5 महिना झाले मुंबई मंत्रालयामध्ये आपल्या लाडक्या बहीण योजनेची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेची केवायसी वेबसाईट या सरकारनं, या केंद्राच्या कातडीच्या सरकारनं गेले 8 महिने झाले बंद केलेली आहे. ही केवायसी तोपर्यंत पात्र महिलांना पैसे मिळणार नाही. या महिलांना 3 ते 8 महिने झाले, 3 ते 8 नाही 3 ते महिलांना पैसे मिळाले नाही आहे. खरोखर जर सांगायचं झालं या महिलांच्या घरी ध्यान देत नाही, या महिलांच्या घरी कुठे सरकारी नोकरदार नाही, या महिलांची केवायसी न झाल्यामुळे या महिलांना पैसे भेटत नाही आहे. या ठिकाणी आम्ही मुंबई मंत्रालयामध्ये त्यांना सांगितलं होतं की आम्ही एका महिन्यामध्ये जर केवायसी सुरू केली नाही तर आंदोलन करू. म्हणून आम्ही आमच्या शब्दाला जागलो आणि हजारो महिला या ठिकाणी 17 जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून क्रुझर गाड्या भरून आम्ही या ठिकाणी मुंबईला आंदोलनाच्या दिशेने निघालेलो आहे. आणि या सगळ्या महिला आहेत, या महिलांनी लोकवर्गणी करून ही क्रुझर गाडी सांगितलेली आहे. अशा 17-18 गाड्या घेऊन आम्ही मुंबईच्या आंदोलनाला निघालेलो आहे. आमचं त्या ठिकाणी आंदोलन आहे, आमची मुख्य मागणी आहे. आपण बघू शकता की लाडकी बहीण योजनेची जी केवायसी वेबसाईट आहे ती सुरू झालीच पाहिजे, ही आमची एक मागणी आहे. आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेची केवायसी वेबसाईट सुरू झाल्यानंतर फक्त एका महिन्याचे पैसे आम्हाला नको, आमचे रखडलेले जेवढे हप्ते आहेत एवढे 3 ते 8 महिन्यापासून आमचे पैसे आम्हाला मिळाले नाही आहे, हे पैसे आम्हाला भेटले पाहिजे. हा आमचा पवित्र आहे. जोपर्यंत ही मागणी शासन मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधून हटणार नाही, हा आमचा इशारा आहे शासनाला. या शासनानं आम्हाला लाडक्या बहिणींना फसवणूक केली, लाडक्या बहिणींची फसवणूक केली. नुसतं मतदान घेण्यासाठी आमच्याकडून यांनी आम्हाला पैसे दिले 1500 रुपये. लाज वाटायला पाहिजे या सरकारला. जोपर्यंत आम्हाला पैसे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही केवायसी वेबसाईट सुरू झाल्याशिवाय गावामध्ये येणार नाही, हा आमचा पवित्र आहे.